असलेले आणि आपल्यातले सगळ्यात मोठा दुवा असलेले भूषणजी जॅक, तसेच मिसेस जॅक मॅडम, तसेच लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप दुखते आणि उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले हिरारांजी जैन हे आज आवर्जून उपस्थित राहिले. तर या सर्वांचं मी माझ्या शाळेच्या वतीनं, माझ्या मुख्याध्यापिका संगीता पवार मॅडम यांच्या वतीनं तसेच सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अतिशय मनापासून आपलं स्वागत करते. साहेब, मी अगदी तुमचं मनापासून धन्यवाद यासाठी देईन की गेले 1.5 महिना आम्ही स्पर्धांमध्येच आहोत आणि यामध्ये जेव्हा बौद्धिक स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये कथाकथन स्पर्धा होती आणि वक्तृत्व स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेमध्ये आमच्या मुलांनी भाग घेतला होता. त्यावेळेस कथा कशी सादर करायची किंवा भाषण कसं बोललं पाहिजे यासाठी आम्हाला तुम्ही दिलेल्या लॅपटॉपचा खूप उपयोग झाला. म्हणजे त्या लॅपटॉप आम्ही TV ला अटॅच केला आणि मग मुलांना आम्ही तो व्हिडिओ दाखवले. आमच्या मोबाईलमधले लॅपटॉपमध्ये घेऊन ते व्हिडिओ आम्ही TV वरती मुलांना दाखवले. त्यामुळे त्यांना इतकं चांगलं समजलं की गोष्ट कशी सादर करायची. आणि आमच्याकडे अंशिका इकडे ती जी आमची मुलगी आहे दुसरीची, तिने इतकी सुंदर गोष्ट सादर केली. मी तुम्हाला तिची आवर्जून गोष्ट ऐकवणार आहे. खूप सुंदर, म्हणजे ती वयोगटात बसत नाहीये तरी सुद्धा तिची गोष्ट तिने इतकी छान सादर केली आणि त्यात तिचा पूर्ण नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा परवा दिवशी पार पडल्या. जवळजवळ 1 महिना आम्ही त्याचं प्रॅक्टिस घेत होतो. त्यामध्ये आम्ही शाळेचा एक आमचा हेडलाच बसवला होता, खेळ मंगळागौरीचा. खरं तर मंगळागौरीचे खेळ खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण आम्हाला ते कसे सादर करायचं ह्याची पूर्ण आयडिया नव्हती. आम्ही तो जो व्हिडिओ होता तो आम्ही TV वरती लॅपटॉपच्या साह्याने लावून 1 महिना आमच्या मुलीने त्याचं इतकं छान प्रॅक्टिस झालं. त्यांचं म्हणजे कोरिओग्राफी त्याची कशी असावी ते आम्हाला या लॅपटॉपमुळे कळाली. म्हणजे खरोखरच शैक्षणिक मुलांची जी भूक आहे, त्यांचे गुणांचं कौशल्य जे विकसित होण्यासाठी आम्हाला तुमच्या या मदतीची खरंच खूप उपयोग झाला. आणि खरोखर तुम्ही बघताय सुद्धा आमच्या मुलांचा पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यामुळे सुटलेला आहे. म्हणजे रोज आम्ही 11:30 हे जेव्हा भांडं भरतो तेव्हा आम्हाला तुमची आठवण येते की ते एक खूप छान काम तुमच्यामुळे आमच्या मुलांची पाण्याची भूक सुद्धा तुम्ही भागवली. म्हणजे तुम्ही आमच्या मुलाला शैक्षणिक साहित्य तर दिलंच, पण गुणांचा विकास होण्यासाठी जी काही मदत केलेली आहे त्या मदतीमुळं खरोखर आज आमची शाळा बऱ्याच स्पर्धांमध्ये अव्वल नंबरनी पुढे गेलेली आहे. भागवण्यासाठी तुम्ही जे आम्हाला साहित्य दिलं यासाठी मी तुमचं शाळेच्या वतीनं अतिशय मनापासून धन्यवाद देते आणि आभार मानते. यानंतर मी तुम्हाला नक्की विनंती करेन की तुम्ही सुद्धा 2 शब्द बोलून आमच्या मुलांना मार्गदर्शन करा. शिकानंतर आपण सांगू. तुला नमस्कार. आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम, पवार मॅडम, येवले मॅडम, हट्टे सर आणि उद्योगपती जैन सर हे सगळे आज आपल्या या छोट्याशा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही जे दरवर्षी आम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या ह्या गावातल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, स्कूल बॅग किंवा इतर जी काही शैक्षणिक मदत वगैरे जी आपण करतो, त्याच वेळेला आपण गेल्या वेळेला जेव्हा असं ठरलेलं होतं की आपण जेव्हा असा आपला कार्यक्रम चालू होता तेव्हा काही कारणास्तव हा आपला माईक जो होता तो माईक मला वाटते थोडासा बंद पडला. कारण ते त्यावेळेला आपण ते कॉर्डलेस माईक वगैरे आपण यूज केला होता. आणि त्यावेळेला आमचे जे प्रेसिडेंट आहेत आपले डॉक्टर रामाणी सर, जे प्रख्यात न्यूरोसर्जन सर्जन आहेत, ते दरवर्षी आपल्या त्या शाळेच्या कार्यक्रमाला येतात. ॲक्च्युली आता पण जर सांगितलं असतं तर ते नक्की या मुलांसाठी ते आले असते, परंतु आता परत आपल्याला 26 जानेवारी आता लवकरच येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काही कारणास्तव इथे लोणावळ्यामध्ये आलेलो असताना म्हटलं आपण जास्त वेळ घालूया नको आणि एक आपल्या या 26 जानेवारीला या पूर्ण साहित्याचा खरोखरच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा वापर होईल. त्या अनुषंगाने आम्ही पवार मॅडमना, येवले मॅडमना आणि आमचे थत्ते सर जे नेहमीच आमच्या संपर्कात असतात त्यांना एक विनंती केली की असं आम्ही यावेळेला घेतो आहे 8 तारखेला 9 तारखेला, तर त्यावेळेला आपण ते त्यांना देऊया. आणि खरं थत्तेवरांचं म्हणजे तुम्हाला तो मुद्दाम की त्यांच्याशी एकदा बोलणं झाल्यानंतर त्यांचा जो पाठपुरावा असतो तो खरोखरच इतका म्हणजे असतो की सकाळीच मला त्यांचा फोन होता पण मी सकाळी तो उचलला नाही
आणि त्यांना आम्ही सांगितलेलं की 8-9 तारखेला आम्ही येणार आहे, तेव्हा आपण हे सगळं देऊया. तर एक गोष्ट आता जसं बाईंनी सांगितली की आपण तो लॅपटॉप दिला आणि बाकीच्या शैक्षणिक वस्तू दिल्या आणि त्याचा उपयोगाने आपल्या ह्या शाळेतल्या मुलांना बरीच पारितोषिकं मिळाली. तर माझी एक अशी इच्छा आहे की पुढच्या वेळेला जेव्हा आपण जो आपला वह्या पुस्तकाचा वगैरे कार्यक्रम करू, त्यावेळेला ह्या वर्षभरामध्ये ह्या बाहेरच्या ज्या कॉम्पिटिशन्समध्ये ज्यांना पारितोषिकं मिळाली आहे त्यांचा आपण त्यावेळेला विशेष एक सत्कार करू आणि त्यांना आम्ही आमच्या शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांच्या एक गुणांचा एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा आम्ही खरोखरच सत्कार करू. पुन्हा एकदा या सर्व आपल्या सहकाऱ्यांचं, आपल्या शाळेचं प्रिन्सिपल मॅडम, एवढे मॅडमचं हे जे आम्हाला वेळोवेळी त्या मुलांना जे काय लागतं त्याच्यासाठी आम्हाला जे मदत करतात सांगण्यासाठी, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद. आणि असंच आमच्या शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आमचे सर्वात सिनियर आमचे डॉक्टर रामाणी सर, ज्यांनी ही आपल्याला ही आजची जी भेट आहे ही डॉक्टर रामाणी सरांतर्फे आहे. आम्ही ती आमच्या शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तुमच्यापर्यंत ती पोचवत आहोत. तर त्याचा आपल्या शाळेने स्वीकार करावा आणि अशीच आमच्याकडून काही मदत असेल तर काही बाहेरचं न बाळगता आम्हाला फोन करून ते विनंती करावी आमच्यासाठी. थँक्यू. चालू करायला ते कनेक्ट करायला लागेल ना. आणखी काही आहे जा तशी पुढे जाते का पुढे अशी. ओके ती गोष्ट ऐकायची ना आपल्याला. हो मला ती गोष्ट पण तुम्हाला ऐकवायची आहे. तोपर्यंत